पांडुरंगा करू प्रथम नमांद श्री चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथिता विस्तारू बाबादी सद्गुरु दास तुका मनोजीवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वादरीथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पारी मंडलं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा श्री भगवान। आजची सेवा कीर्तन रूपातली प्रस्तुत हरिनाम सप्ताहातली। संसार म्हणजे आत्यंतिक दुःख, सामान्य दुःख नाही। कारण एक शरीराचं रोग आपल्याला होतो, काही औषध उपचार त्याला दिलं जातं। डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला शरीराचेच उपाय सांगतो तो, शरीराच्या रोगावर औषध देतो। त्यांना वाटलंय की दुसरा एक आजार आहे, रोग आहे, ज्याला बहुरोग असं नाव दिले। त्या बहुरोगाचं औषध आणखी त्यांना सापडलं नाही। आता तुकोबाराय आज तुम्हाला औषध सांगतात, उपाय सांगतात त्या दुःख निवृत्तीचा। तर तुकोबाराय वैद्य होते का? तुकोबाराय वैद्यच होते, पण असे नव्हते। नोहे वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले, आम्ही अर्थ घेऊन उपाय सांगणारे वैद्य नाहीत। अर्थाविन उपाय सांगून त्याला भवसागरातून कसं मुक्त करता येईल, त्या दुःखातून कसं मुक्त होता येईल, असाच उपाय तुकोबारायांनी सुचवलेला आहे। माणसाला औषध खाण्याची गरज कधी पडते? एखादा आजार झाल्यानंतर त्याला सांगावं लागतं काहीतरी औषध घ्या, उपाय करा। समजा एखादी जखम झाली आहे, त्याला सांगावं लागतं कुठल्या तरी वनस्पतीचा पाला पिळून घ्या, बरं होईल। नाही जमलं तर डॉक्टरकडे जावा, एखादा इंजेक्शन गोळी घ्या। तो म्हणला मी कशाला डॉक्टरकडे जाऊ, त्याला डॉक्टरला माझी गरज असली तरी येईल। मला असं वाटतं व्यवहार असा होतो, दुःखाच्या निवृत्तीसाठी तुम्हाला तरी डॉक्टरकडे जावं लागेल किंवा डॉक्टर तरी तुमच्याकडे यावं लागेल, त्याच्याशिवाय दुःख निवृत्ती नाही। व्यवहार सांगितला, परमार्थ। तुमच्या दुःखाची निवृत्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तर संताकडे जावं लागेल, नाहीतर संत तर तुमच्याकडे यावे लागतील। मी म्हणतो संत आमच्या घरी येणे इतकं पुण्य आमच्याजवळ नाही।
बघा आम्हाला तरी संताकडे जावंच लागेल ना. आता एकमेकाकडे गेल्याशिवाय हा व्यवहार पूर्ण होणार नाही. आपल्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय आपल्याला कळणार नाही. भलते द्यावे पाले भलते आसे. वैद्य ते वैद्य वेगळा सूचना आहे. साधू संत माये बाप तेही केले कृपादान. पंढरी यात्रा गेली घडले चंद्रभागी. पुंडलिक वैद्यराज असं आहे. आपल्याला हे पाहिजेत होतं. पुंडलिक वैद्यराज आहे. त्यांनी जगाच्या आत्यंतिक दुःखाचा उपाय शोधला, शोधून काढला. काय उपाय करता येईल या दुःखातून काढण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं कृष्णांजन एक वेळा. कृष्णांजन, कृष्ण भगवंत. आता कसं घालायचं ते अंजन. आपल्याकडे डोळ्यालाच लावतात वाटतं ना अंजन. नाही, काजळ वगैरे डोळ्यातच घालतात की कानाला लावतात मला काही नक्की माहित नाही. फरक जाणून घ्या तुम्ही. डोळ्याला अंजन. आता कृष्णांजन म्हणजे काय, कुठं मिळतो, कोणत्या कंपनीचा माल आहे, कुठं सापडतो तो. कृष्णांजन या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानरूपी अंजन आपल्या दृष्टीला घालावं लागेल तरच भगवंत दर्शन आपल्याला स्पष्ट होणार आहे. जोपर्यंत हे, आणि खरं तर जीवाचं अंजन हे ज्ञानच आहे. ज्ञान भेटलं तरच आपण कृतार्थ झालो. जोपर्यंत हे अंजन आम्हाला भेटणारच नाही तोपर्यंत आम्हाला भगवंताचं दर्शन होणं शक्य नाही असं मला तरी वाटतं. मग हे अंजन कोण शोधून काढलं? वैद्यराजांनी शोधून काढलं. त्या वैद्यराजाचं नाव आहे पुंडलिकराया, तुकोबाऱ्या, ज्ञानोबाऱ्या. ही सकल संत मांदियाळी ही सारे वैद्य आहेत. आणि या भवनिवृत्तीचा, दुःख निवृत्तीचा, संसाराच्या दुःखातून पार होण्याचा एक उपाय त्याने आम्हाला सुचवलेला आहे. एक आहे वैद्याची गरज रोग झाल्यानंतर पडतेच ना. एखादा माणूस कोर्टात जातो. का जातो? चांगली माणसं जातात का तिकडे? त्यांना काय गरज आहे? कोर्टामध्ये ते काही लोक असतात बघा, तुमची वकालत करणारे वकील. ते कोणासाठी? कोणासाठी ते वकील? उपद्रवी लोकांसाठी येते. हे भांडण तंटे करून जातात ना, ते उभारलेलेच असतात. राम राम, या काय मॅटर आहे, कोणती कलम लावलेली आहे, या पुढे मी लढवतो तुमची केस, तुम्हाला बाहेर काढतो म्हणतात ना. कोण आहे तो? वकील. उपद्रवी लोकांसाठी ती व्यवस्था आहे. न्याय व्यवस्था उपद्रवी लोकांसाठी. ज्याच्या आयुष्यामध्ये उपद्रव त्याला ठाऊक नाही त्याला न्याय व्यवस्थेची काय संबंध आहे? मग हे पोलीस स्टेशन वगैरे का निर्माण केलं? उपद्रवी लोकांसाठी केलेलं एक योजना आहे ते. कारण त्यांच्यावर ताबा मिळवता यावा, त्यांना व्यवस्थित वागवता यावं म्हणून ती योजना केलेली आहे. वकील उपद्रवी लोकांसाठी, निरुपद्रवी लोकांसाठी नाही. त्यांना त्याची काही गरज नाही. एक औषध रोगासाठी. निरोगी माणसाला औषध नाही. गावात कंपनी असू द्या, तो कडे कंपनीकडे जात नाही. त्याला म्हणलं अरे गावात कंपनी घे ना औषध. तो म्हणला मला रोगच नाही, मी जाऊ कशाला कंपनीत, काय संबंध आहे त्या कंपनीशी. औषध रोगासवरचा उपाय आहे. रोगी माणसाने घ्यावा. जे निरोगी आहेत त्यांना औषधाची काहीच गरज नाही. दोन, चला वेद कीर्तन कुणाला सांगितलं? बद्धाला सांगितलं. मुक्ताला त्याची गरज नाही. बद्धासाठी कीर्तन आहे. वेद बद्धासाठी आहे, सिद्धासाठी नाही, मुक्तासाठी नाही. ज्याला कळतच नाही त्याला सांगावं लागतं. ज्याला पूर्ण समजलेली गोष्ट त्याला सांगण्याची गरज नाही नसते. मग हे कीर्तन कुणासाठी आहे? कीर्तन आपल्यासाठी आहे. कारण आपण बंद आहोत संसाराच्या एका पाशामध्ये, आपण बांधले गेलेले आहोत. त्या बद्धतेचा उपाय, तिथून मुक्त होण्याचा उपाय पहिल्या चरणामध्ये मला मुनी शरणाचा रे.
तुकोबारा देवाला शरण जायला सांगतात आपल्याला. का? आपण बद्ध आहोत ना. आपल्याला दुःख निवृत्ती पाहिजे, संसार सागरातून पार पडायचे. इथं भवन नदी असा शब्द आलाय. नदी सामान्य नाही, याच्यामध्ये किती वाहून गेले त्याचा पत्ता लागला नाही म्हणून सांगितलं ज्ञानोबारायांनी. पण या भवनदीत वाहून जात असताना कोणीतरी तारू असला पाहिजे, आणि तारू असेल तरच. तारू भवसागरीचे उच नीच अधिकारी किंवा उतार सांगडी तापे पेठे, उतरून जायचंय, पलीकडे जायचंय, तारू पाहिजे. नदी पार करायची ना आपल्याला, ही नदी पार करायचंय. नदीची उपमा देतात काही ठिकाणी, सागर समुद्र अशी उपमा आलेली आहे. सागराची उपमा देत असताना, नदीची उपमा देत असताना ज्याचा आणि पत्ताच कुणालाही लागला नाही किती आहे ते. नाही समुद्र किती आहे असं होईल. एक माणूस तळ्यावर गेला, तहान लागली होती. त्यानं विचारलं, मग कुठे गेलतो? तळ्यावर. कस काय? तहान लागली होती, पाणी पिलो म्हणला. किती पिलो? एक वंदळ. पाणी किती आहे? बाकी सारं तिथंच आहे म्हणला. याचा अर्थ उत्तर मिळालं का? तळ्यात पाणी किती आहे त्याचं माप काय आपल्याला? संसार किती आहे? एक बीज, एक बीज 1000 वृक्षाची उत्पत्ती करतो. एक वृक्ष जर तयार झाला, समजा एक सामान्य मोहरी एवढं बीज असतं, त्याच्यातून एक अफाट एवढा स्थूल वृक्ष तयार होतो. संसार म्हणजे पूर्वकाल वासना, ते वासनेचं बीज आत दडलेलं असतं सूक्ष्म. जसा एका मोहरी राई एवढ्या बीजाचा एवढा वृक्ष उभा टाकला, तसं एका वासनेच्या सूक्ष्म बीजातून एवढा मोठा, आणि त्याची माप लागल्याने एवढा मोठा संसार निर्माण झाला. काय कारण असेल? किती दुःख भोगतो. पण एवढं दुःख भोगत असताना आपल्याला एक विचार आला नाही, तू सुटून द्यायचा. काय कारण असेल? मला वाटतं जास्त दिवस राहिला म्हणजे सवय लागली असेल. लिंबाचा पाला काही गोड नसतो, पण उंट खातातच ना, कारण सवय लागली. संसारात दुःख आहे, भोगतो का? सवय आहे. आता सवय म्हणून भोगत असो तो बाब वेगळी, पण या दुःखातून पार होण्याचा प्रयत्न कधी करतात? संसार बंधन असं सांगितलंय ज्ञानोबारायांनी, तोडा किंवा सोडा. संसार हे बंधन आहे. आपण बद्ध आहोत ना, त्या बंधनात बांधले गेलेलो. आता तिथून कसं सुटायचं, कसं तोडायचं ते बंधन, हे आपल्याला परमार्थातून शिकायचं आहे. संतांनी सांगितलंय. एक माणूस कैदेत आहे, त्याच्यावर वाच करणारा एक माणूस असतो, निरीक्षण करणारा. त्यांच्याकडे एक माणूस पाहुणा म्हणून गेला. आता लॉकडाऊन मध्ये काय होतं, सारी माणसं रिकामी होती, नाही का? सारी रिकामीच होती ना. सरकारने आदेश काढला, कोणी फिरायचं नाही. लोक म्हणजे आम्हाला तेच फायदे होतं, बरं झालं. नाही फिरत होते पण चटल्या मारून. त्यांनी तुम्हाला घरात कोंडवायचं ठरवलं, पण कोंडून राहायचे नाही घरात. घरात गेला पाहुण्याच्या घरी, चला काय करायचंय म्हणून. 4-6 महिने राहिला. त्या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला विचारलं, का ग तुझा भाऊ 6 महिने झाले इथं राहतोय, काय कारण आहे? ते म्हणले, तर मला कसं म्हणता येईल, भाऊ आहे ना तो. मग आता त्यांनी हिंमत केली थोडी, आणि हिंमत केल्यावर किंमत मिळते. बरं, हिंमत नाही तर किंमत नाही. गेला, का पाहुणे? आणि काय कसं काय, तुम्हाला काही घराकडे 6 महिन्यापासून इथं आला, अडचण नाही का? म्हणलं, माझी काही अडचण नाही, सारे कामं संपल्यात. लॉकडाऊन असल्यामुळे कुठेही बसून खायचंय म्हणून इकडं आलो. अहो घराकडे काही बरं वाईट झालं तर सकाळीच फोन केलो होतो म्हणला, सारे ठीक आहे. आणि तुम्हाला तसं वाटलं तर रिचार्ज संपले, 100-200 रुपये रिचार्ज टाका, बोलून घेतो म्हणला. कसं आहे ते कुठलं घराकडचं. पाहुण्याने विचार केला, यांचा जायचा आता विचार नाही. आता आंब्याचं सीझन जवळ आले, कोण पाहुणा जाईल विचार केला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी गेले. ते हुशार होते, अधिकारी हुशार असतात म्हणून तर अधिकारी होतात. ते जेलर होते, जेलर वाच करायला त्या बंदीतल्या लोकांना, जेलातल्या.
घरी आले, हातपाय धुले, खुर्चीवर मान खालू घालून बसले. त्या पाहुण्याने विचारलं, काय हो साहेब, काय झाले तुम्हाला आज, काय मूड गेलाय, काय खिन्न दिसता, उदास दिसता, काय दुःखी दिसता. ते म्हणजे उगं बसा, आमच्या मागं लागले गंडांतर, आणि तुम्ही कशाला बोलता. नाही सांगा तर मी काय तुमचं गंडांतर मिटवून टाकतो. ते म्हणला, आमच्या कैदीतला एक कैदी पळून गेलाय आणि उद्या इन्स्पेक्शन आहे. आता इन्स्पेक्शन जर झालं आणि ते जर त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीला आलं, माझी नोकरी संपणार आहे. मग यांनी सांगितलं, मग असं आहे, मग मी उद्याचा दिवस इन्स्पेक्शन पुरतं झेलत राहिलं तर जमल का. ते म्हणजे 6 महिने जे बसून पोहे खाल्लो त्यातून आम्ही उतराई झालो, ठीक आहे. सकाळी यांना चांगलं साबण लावून आंघोळ करायला लावली, कपडे केले, फ्रेश झाला, जेवण खाऊन केलं, हे निघून दाबलं. इन्स्पेक्शन झालं, त्यांनी सांगितलं आता इथून हलवा, इथून लोक हलवा आणि नाशिकला पाठवून द्या. नाशिकला गेले, कुणा आलेच नाही. हा माणूस मुक्त आहे, मुक्त आहे, माणूस मुक्त आहे. पण का अडकून पडला, काय अडकून पडला, कारण काय. पूर्व अवस्थेमध्ये जर पाहिलं तर आपण मुक्तच आहोत. मुक्त होता परी बळी झाला, एका ग्रस्ताने तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही मुक्त कधी झालो. महाराज म्हणजे प्रश्न अवघड आहे, काय उत्तर द्यायचं. उत्तर काही येऊ द्या, पण एक गोष्ट सिद्ध होते, बंध. आता मी मुक्त झालो असं जर म्हणालो तर पूर्वी बंद होताच का नाही. ते माणसं म्हणतात आता रिकामा झालो, म्हणजे पूर्वी तुम्ही कामात होता ना, का नाही. कामात होतो हे सिद्ध होतं. तुकोबारायांनी सांगितलं, मी मुक्त झालो असं जर उत्तर माझ्याकडून गेलं तर मी बंधात होतो हे सिद्ध होतं. आणि दुसरी गोष्ट आहे, झालो नाही असं जरी सांगितलं तर बंध सिद्ध आहे. काहीही बोला पण बंध सिद्ध होतो हे सत्य आहे. पण तुकोबाराय एवढं लोकांना शिकून बोलणे इतके नव्हते. ज्यांनी जगाला परमार्थ शिकवलं आणि नामाचं बीजारोपण आमच्या हृदयात केलं, त्यांनी एकच उत्तर दिलं, मला कळत नाही हो मुक्त कशाला म्हणतात ते सांगा. नाही, माझे आणि मी या दोघांच्या संबंधानं मी म्हणजे देह आणि त्या देहाला माझा असा संबंध आम्ही जोडला. म्हणून देहाला होणाऱ्या दुःखाच्या संबंधातून आम्ही हा जीव दुःखी होतो. एरवी यानं जर देह हे माझा नाही असं जर सिद्ध केलं असतं, त्याचं महत्व टाकून जर अलिप्त राहिला असता, तर या जीवाला या देहाच्या संगतीचं दुःख भोगायची काहीच गरज नव्हती. माणसं संगतीच दुःख भोगतात. बघा, संग करायचं नाही, संग करायचं नाही. एक हिरा आहे, पवित्र चांगली वस्तू आहे, लाख रुपयाला विकतो आज बाजारामध्ये. हिरा होता आणि एक चालला होता प्राणी तिथून, त्याचं नाव आहे ढेकण. ढेकण माहिती आहे ना, हा, आपल्या घरात चावायची रात्री ते ढेकून. त्या हिऱ्याने त्याला जाणून म्हणलं, अरे दादा कुठं चाललेस. आणि मला जायचं मला कीर्तनाला. मुलं सांगलो मी ते घेऊ नका म्हणावं. अरे ये मग मला बी घेऊन जा. ती ढेकणच होता, त्याला आलं ना आपली वाट, ते हिऱ्यावर काढलं.
हिऱ्याच्या वर ढेकण चालला, त्याचा स्पर्श झाला, त्या हिऱ्याची कोळशी गेलं. पुन्हा आता ढेकण मोठं आहे का, त्याची किंमत जास्त आहे का? किमतीचा सवाल नाही. खाल्ल्या दर्जाच्या कमी किमतीच्या वस्तूची संगत जर चांगल्या वस्तूने केलीच तर किंमत आपोआप कमी होते. ते तुमचं जीवन नष्ट करून टाकतं. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आज दूध काय भाव आहे तुमच्या गावात? सांगा मला. घ्यायचं नाही. 60 रुपये दूध विकणारे आहेत, एक गोष्ट मला कळाली. विकण्याचे भाव कसे करतोय? 60 रुपये किलो लिटर. चला, मला एक म्हणायचं आहे, पाणी काय कसं लिटर आहे? 20 रुपये. बोला की नाही लोक ते? बाटलीतलं सांगू का मोकळं पाणी सांगा की नाही? दिसत 20 रुपये तुमच्या मनात. दुधानं जर पाण्याचा संग केला तर पाण्याची किंमत वाढते, पण दुधाची कमी होते. नाही, खाल्ल्या तर त्याच्या वस्तूने मोठ्याची संगत केली तर किंमत वाढेल, पण मोठ्यानं बारक्याची संगत केली तर त्याची माती केल्याशी सोडते. आता कोण कोणाच्या संगतीत जायचं मला माहित नाही. तुम्ही विचार करून संग करा. ढेकणाच्या संगे हिरा भंग पावला, माती केलं, कोळशी केलं त्या ढेकणानं. एक क्षणभर संग घडला अशा वस्तूचा, हिनकट वस्तूचा, तर एका मूल्यवान वस्तूचा कोळसा करून टाकतं. ते जीवन हिरे इतकं पवित्र आहे. पण आम्ही जर समजा कुबुद्धी, वाईट विचार, विकृती याचा विचार, याचा संग जर आमच्या मनानं जर केला तर त्या मनाची कोळशी केल्याशिवाय सोडत नाही. मनाला विकृत बनवून त्याला नष्ट करायचं काम ते करतं. म्हणून कुणाचा संग करायचा? हे तुकोबारांनी सांगितलं की बंध कशाला म्हणतात मला ठाऊक नाही, कारण ते आत्मस्वरूप आहे ना, ते निराकार आहे. कोण पाहिले त्याला? जन्म देणाऱ्या आईनं पाहिलं का? म्हणतात जीवाला. कोण पाहिला? आला तर पकडा ना. आता जवळचे लोक म्हणतात गेला तर ते बी सिद्ध करून दाखवा, पकडा. आला तोही पाहिला नाही आणि गेला तोही पाहिला नाही. व्यवहार येण्या जाण्याचा होतो, पण पाहणाऱ्याला कळला नाही, पण व्यवहार झाला का नाही? तसं आत्मा निसंग निराकार आहे. देहाच्या संगतीत आला की त्याला जीव म्हणावं. आणि खऱ्या दुःखाचा उत्पाद कुठं आहे हे लक्षात घ्या. मीठ कुठून जन्माला येतं? शाळेतले आहेत ना गुरुजी वगैरे, कुठून जन्माला येतं? मीठ कुठं तयार होतं? समुद्रातून, आहे का नाही? बरोबर आहे. समुद्राच्या पाण्यातून मीठ बाहेर येतं. म्हणजे जिथं ते होतं तिथून ते वेगळं झालं. त्या पाण्यापासून मीठ वेगळं झालं. मिठाचं पूर्व स्वरूप पाणीच आहे, पण आपल्या स्वरूपातून ते बाहेर आलं. मिठागरात आलं, वाफ्यात आलं. त्याच्या गोण्या भरल्या आणि कंपनीला पाठवलं. गाडावर टाकल्या त्या गोण्या कंपनीला पाठवलं. कंपनीने त्याला व्यवस्थित केलं, त्याच्या गोण्या भरल्या आणि पुढच्या कंपनीला पाठवलं. तिथे त्याचं शुद्धीकरण करून 1-1 किलोची पॉकेट भरली. तिथून त्याला पुढे पाठवलं किराणा दुकानात. त्या दुकानदारापासून पुन्हा आमच्या घरी आलं आणि घरून स्वयंपाकात आलं. एक प्रश्न विचारायचे मला. मिठानं आपलं मूळ स्वरूप जेव्हा सोडून ते वेगळं झालं त्यावेळेस त्या मिठाला एवढं फिरावं लागलं. कुठे? मुंबईत जन्मलेलं मीठ ऐकण्यात आलं. कारण विचारायचंय मला. कारण पहा तुझा. कारण काय? त्यांनी आपल्या स्वरूपाचा त्याग केला. आपल्या मूळ वस्तूचा त्याग करून ते अलग होतं, तेव्हा त्याला इकडं फिरावं लागतं. जीव भगवंताच्या स्वरूपातूनच वेगळा झाला. म्हणून या जीवाला देहाच्या संगतीत माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, भोवता दिवसा
देश आहे कोण जाणे, कुठं आलो हे बी माहित नाही. हा देश माझा नाही, हा वेश हा देही माझा नाही. मग कुणाचा आहे? कुणाचा तरी असेल ना. ज्याचा असेल त्याने घेईल की. देतो पाताचे केले कर्माच्या गुणी गुंतले, भवतसी टाकी सुधले जन्म मृत्यूच्या. देहा हे काळा देहावर काळाची सत्ता तुमचे. माझं का म्हणलं लोकांचं? उगा माणसाला माझं बी माझं लोकांचं बी माझंच म्हणायची सवय लागली. आपला का तुमची वस्तू असेल तर तुमची सत्ता असेल ना. देतो पाताचे केले आप एक गगनमही मारुत, पंचमहाभूतापासून निर्मित असलेला हा स्थूळ देह आहे आणि त्या पंचमहाभूताचा आहे. भेट आणला पाचाचा उसना, 5 घरच्या 5 वस्तू आणल्या आणि एक इमारत तयार केली. वस्तू कोणाचे येतात? लोकांचे. तुम्ही लोकांचे कपडे मागून आणले समजा. आता कोणी मागत नाही, आता गरज नाही, भरपूर कपडे. एकाएकानं जर ठरवलं दुकान लावूया म्हणलं तर एवढे कपडे घरात घ्यायला कोणी नाही समजा, एवढे कपडे. तुम्ही जर दुसऱ्याची एखादी वस्तू मागून आणली त्याचा काही काळ असतो. जुन्या काळामध्ये कुठं पाहुण्याच्या गावी जायचं असलं तर घड्याळ मागून आणायचे बरं का. सासरवाडीला वगैरे हा म्हणा जायचं नाही आपण, पण गेलं तर एखादं घड्याळ मागून आणायचे. 2-3 दिवस त्यानं जर वेळ केला तर त्याला सांगायचं आता पुन्हा ये, तुला सांगतो. ही काय पद्धत आहे का वागायची? मूर्ख कुठला की 3 दिवस घड्याळ घेऊन जातोस, मला सासरवाडीला जायचं होतं, राहिलं का नाही माझं? मर्यादित देतात, 1 दिवसापुरतं देतात. लोकांचे कपडे आणले, जायाचे लेणे अंगावरी हात वाणी, लोकांचे कपडे, लोकांचे अलंकार आहेत. काही वेळेपुरतं तुम्हाला दिलेलं आहे. हे शरीर पंचमहाभूताचं असेल तर 100 वर्षासाठी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही आता त्याच्यावर कब्जा करायचा जर प्रयत्न केलो
तर मला वाटेल ही केस इथल्या कोर्टात मिटायची नाही. खरं देवाशपथ ह्या कोर्टात मिटत नाही. आता सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागेल आणि तिथं लोकांची वस्तू माझी म्हणताना दुःख सांगा म्हणलं तर सांगतो. कोणीतरी रेल्वेमध्ये एक पेटी विसरून गेली होती असं म्हणतात. तो दृष्टांत आहे. दृष्टांत आहे. मग लोक सारे उतरून गेले निकाल पाहिलं इथे पेटी दिसते व कुणाची तर विसरलेली दिसते. आता लोक विसरून गेले असतील तुमची तर नाही ना. मग तुमचा काय अधिकार आहे ती पेटी घ्यायचं. त्यांनी ती पेटी घेतली दुसऱ्यानं पाहिलं का रे काय घेतलास पेटी. त्यांना माझे त्यांनी म्हणलं माझे. ते रेल्वे पोलीस आले दोघांना पकडले काय चाललंय पेटी माझी आहे. त्यांनी म्हणलं माझी. दोघंही एका वस्तूवर दोघांची सत्ता. त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या अधिकाऱ्याकडे नेलं आणि त्यांनी सांगितलं पेटी कोणाची आहे तुमचे काय पेटी. त्यांनी मला कपडे लते पैसे अंक तंक सांगितलं. त्यांनी यादी केली. तुमचं काय. त्यांनी सांगितलं माझं असं आहे तसं आहे टावेल आहे गमजा आहे उपरण आहे अंडरवेअर आहे सारं सांगितलं. यादी करून घेतली. बाजारातून चावी आणली पेटी उघडली तर एक मेलेलं लेकरू मध्ये होतं. दोघांवर मी 302चा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकलं. झोपी तर चालू नाही की. लोकांच्या वस्तूला माझं म्हणण्यात 20 वर्ष जेलची हवा खावं लागलं आणि हवा गेल्याशिवाय नीट होतच नाही. हवा गेले की जागेवर थांबतात. देह जर तुमचाच नाही 100 वर्षासाठी तुम्हाला दिलंय ईश्वरानं त्याला योग्य जतन करा. काही लोक म्हणतात असं करणं तसं करणं हे करणं काय करतात ते करतात. मला काय करायचंय. तप म्हणजे काय. तप या शब्दाचा अर्थ मिळालेल्या वस्तूचा नीट उपयोग करणं याला तप म्हणतात. त्याने त्याचा अर्थ दुसरा. तुम्हाला काय मिळाले देह मिळालाय. देहाचा नीट उपयोग करा. 5 ज्ञानेंद्रिय दिले 5 कर्मेंद्रिय दिलं मन दिलं. मनाचा वापर नीट करणं हेच तप आहे. मनाचा योग्य वापर नसेल मन अनाठाई जर त्याचा वापर होत असेल तर तेच पाप आहे तेच संसार आहे. विधीने केलेला संसार पुण्य रूप आहे आणि विधी सुटलेला परमार्थ तो संसार आहे. कुठं काय जोडायचं ते बघून घ्या. दोघांचे स्वरूप सत्य मार्गाने केलेला संसार माझं ते माझंच आहे लोकांचं माझं नाहीच. धर्मराजा काळातले एक दृष्टांत सांगतात. कुणाला तरी दान दिलं होतं म्हणे घर एकाने. ते घर बांधताना एक सोन्याचा हंडा मिळाला आणि त्याने विचार केला आपल्याला घर दान दिले आतल्या वस्तू नाही दिल्यास म्हणून ते मालकाकडे घेऊन गेला. त्यांनी सांगितलं तुम्ही घर दिले त्या घरामध्ये सापडलेली मिळालेली वस्तू आहे हे घ्या तुमचे. तो म्हणाला घर दिले त्या अर्थी वस्तूही दान दिले त्याने घेणा ह्याने घेणा. धर्मराजाकडे गेले देवाकडे गेले आणि देवाने सांगितलं बाबा तुला दान दिले ना आमची सत्ता नाही आता घे. तुम्हाला मी घेणार नाही मी घर घेतले. ते म्हणला मी घेणार नाही मी तुला सारं दान दिले. याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ काही वेगळा नाही. 1 किलोभर गोपचंदन अंगावर ओतून घेतलं तर त्याला संत म्हणत नाही त्याला साधू म्हणत नाही. हे बाह्यभूषण आहे ते तर करावेच लागतात. गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा हृदय कळवळा खरं आहे खरं आहे का मला खरं. आणि ह्या 3 गोष्टी ज्या दिवशी आम्हाला कळतील मध्ये मोडतील त्या दिवशी मग म्हणावं आम्ही कोण होते. तोपर्यंत नाही. असू द्या लोकांचं शरीर आहे लोकांचं लेणं आहे लोकांचे कपडे त्याचे त्याला व्यवस्थित परत केले पाहिजे. भगवंतानं जे तुम्हाला दिले ते व्यवस्थित परत करणं याचं नाव परमार्थ आहे असं मला वाटतं. तुकोबारायांनी सांगितलं देहाच्या संगतीमध्ये जीवाला दुःख भोगावं लागतं. या जीवाने देहाचा संग केला. मला वाटतं याचा संग न करता जर या मनानं परमार्थाचा परमात्म्याचा संग केला असता तर ते खऱ्या अर्थाने तो सुखी झाला असता हा जीव. पण त्यांनी तसं केलं नाही. तुकोबारायांनी सांगितलं बद्ध कोणाला म्हणतात मला कळत नाही. बंधन काय आहे मला कळत नाही. कारण आत्मा निराकार शुद्ध चैतन्य स्वरूप व्यापक असून तो सर्व बंधातीत आहे. त्याच्यासाठी कुठलीच उपाधी तयार नाही म्हणून तो निरुपाधित आहे. म्हणून तो दुःख भोगत नाही. पण देहाच्या संगतीचा हा जीव दुःख भोगतो. या संसाराला आल्यानंतर जन्माला आल्यानंतर अनंत काळापासून दुःख भोगत असला असेल तर परमात्म्यापासून दूर झाला त्या जीवाला तुकोबाराय सांगतात बाबा
सांगितलं मनोने शरण जावे. आता कुणाला जायचं? देवाला जायचं. कुण्या देवाला जायचं? आता एक भानगड मोठी आहे हो. एकदा मोर्चा गेला ब्रह्मदेवाकडे. काय ब्रह्मदेवाला त्या मोर्चातल्या लोकांनी सांगितलं ब्रह्मदेवा 15 दिवसाचा आठवडा करा. ब्रह्मदेव म्हणले का 7 दिवसाचा पूर्ण का? नाही नाही म्हणले देवालय झाल्यात वारा कमी पडला. शाब्दारीचे भगराचे भाव वाढून गेले. नको त्या लोकांनी कुटाने करून खरे कुठं पडले की खोटेच पुढे आले मंडळी. आणि जमाना तसलाच चालू आहे असं मला तरी वाटतं. म्हणून कारण सांगितलं अरे किती वाढवायचं किती करायचं. व्रतवार कोणतंही करा पण तुम्हाला काय सांगितलंय संतांनी काय शिकवलंय हे बघा. देवाला कुणीही जा विरोध नाही माझा किंवा मी टीका करत नाही. पण ते मुळातच क्षुद्र आहेत ते तुम्हाला काय सुखी करतील कसे सोडवतील असं म्हणतो. जे स्वतः बुडत आहेत ते तुम्हाला कसे काढू शकतील सांगा. मग तुम्हाला काढणारा कोणीतरी समर्थ असला पाहिजे. आणि काढणाऱ्यामध्ये ताकद असली पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे. तो तुम्हाला त्या दुःखातून निवृत्त करणारा असला पाहिजे. तर तुम्ही त्याला शरण जा. तुमच्या शरण जाण्याचा उपयोग आहे. त्याची 2-3 कारण मी सांगतो. देवाला शरण जायला तुकोबाला सांगतात. त्याचं पहिलं कारण आहे देव उदार आहे. दुसरं कारण आहे स्वतंत्र आहे. देव उदार आहे स्वतंत्र आहे. तिसरी वस्तू अशी आहे तुम्हाला बाहेर त्या दुःखातून काढण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे येतात. म्हणून तुकोबाने सांगितलं मनोने शरण जावे. जाऊ द्या ठेवा बाजूला. भगवंताने काय सांगितलंय बघूया. सर्व धर्मान परित्याज्य मामे एकम शरणं व्रज. साऱ्याला सोडून तू मला शरण ये. मी तुला या संसाराच्या दुःखातून बाहेर काढतो. भगवंताचं वचन आहे गीतेमध्ये. त्या परमात्म्याने सांगितलं कुणालाही शरण जाऊन तुला उपयोग होणार नाही. कारण आता खूप काही सांगता येईल पण आपल्याला तिकडे हातच घालायचं नाही. याच्या कीर्तनामध्ये तुकोबारा असं वर्णन करतात नाथाच्या अभंगात. चेतरे हेंद्रे दैवते
मला वाटतं देणाऱ्याला देव म्हणावं, घेणाऱ्याला काय देव म्हणावं. बरेच देव असतात, तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलंय सेंद्रिय हिंद्रिय म्हणून. आता मला काही तितकं कळत नाही बुवा. शेंदूर लावल्याला पाहिलं, एखाद्या दगडाला लावला शेंदूर, त्याचं विधी नसतं, विधान नसतं. उगं मनाला येईल तिथे देव निर्माण करायचे, देव बांधायचे. त्याचा विधी नाही, प्राण नाही, प्रतिष्ठा नाही, काही नाही. त्याला देव म्हणून भजायचं. भजू नका माझं म्हणणं नाही. आणि आधार देव निर्माण करा, भजा, काही गरज नाही, अडचण नाही त्या करण्याबद्दल. पण तुकोबारायांनी सांगितले मुळातच क्षुद्र येते. मुळात क्षुद्र असलेल्या देवाकडे तुम्ही एखादी मागणी केली, तुम्ही त्याला शरण गेलात की बाबा मला खूप भूक लागली, आता मला जेवायला द्या. त्या देवानी सांगितलं कधी जेवलास रे? इतका आलाच पळत पळत माझ्याकडे. तो म्हणला मी सकाळी जेवलोय पण रात्री जेवायला नाही. तो म्हणला सकाळी जेवलोय बरं झालं, पण मी गेल्या वर्षी जेवला म्हणला आणि माझ्याकडे कोणी आलंच नाही जेवायला घेऊन. आता 1 वर्षाचा उपवासी देव एका दिवसाच्या उपवासी भिकाऱ्याला काय देईल सांगा? नाही जमलं पुढे सांगून जातो. एक माणूस देवाच्या प्राप्तीला बसला, देव प्रसन्न झाले, गेले त्याच्याकडे. त्याला म्हणलं काय बोलवलंस बुवा मला? देवा माझे काम आहे, नड आहे, तुम्हाला काही मागायचंय म्हणून. काय मागायचंय सांग? काय नाही म्हणलं, आता ऊन खूप लागते, अंगात त्राण नाही, चालता येत नाही, चलताना पायाला वेगळी पडते, देखण्याहून शेंदाला जायला उभं एखादं बसायला मला घोडं द्या म्हणलं. त्या देवाने सांगितलं वेड्या, घोडं मागितलं सोय, मी येताच रस्त्यातलं गाडव घेऊन त्याच्यावर बसून आला म्हणला लोकांचं. आता ते लोकांच्या गाडावर बसून निघाले, तुम्हाला हाकाचं घोडं देईल का? आणि शरीर म्हणजे मुक्कामाला पोहोचवायचं घोडं आहे असं समजा. ते घोडं मुक्कामाला गेले त्याचं काही काम नसतं, घोड्याला उभं हाकलून द्यायचं. मग कुठला मुक्काम तुमचा? तुमचा शेवटचा मुक्काम देवाजवळ आहे. आणि आपला मुक्काम देवाजवळ झाला, प्राप्ती झाली, या घोड्याचं काही काम नाही. आता बघा मुक्कामाला गेलेली माणसं घोडे कुठं हाकलून देतात ते, ठीक आहे? काम सोडलं की त्याला कळवा घालतात, पायवट घालतात, खात राहतात. आम्ही पाहुण्याला भेट देईपर्यंत ते तिथंच राहतं विचार, त्याचं काही काम नसतं ना. त्याचं काम फक्त मुक्कामाला घेऊन जाणं इतकंच काम आहे. या देहाचं एवढंच काम आहे, फक्त भगवंतापर्यंत निघून पोहोचायचं. एक साधन म्हणून हा देह आहे, माझा म्हणून नाही असं म्हणतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षुद्राधिक देवतांना शरण जाण्यामध्ये तुम्हाला काय फार सुख मिळेल किंवा ते देव तुम्हाला काढू शकतील असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला खरंच या दुःखातून पार करायचं असेल तर ऐका दुसरे
साधकाने विचारलं काय द्यायचं सांगा. मनोनी शरण जावे, काय जावं? सर्व भावे जावं. काय जावाचं? मन भगवंताला समर्पित करावं. कसं करायचं? देहाने सेवा करणं, दासत्व करणं हेच काही भाव आहे. वाचन स्मरण करणं, मनाने त्याचं ध्यान करणं हेच त्रिधा शरणागती मता. हे 3 प्रकारची शरणागती सांगितले. तुकोबाराय म्हणतात सर्व भावे, किंवा आजच्या प्रवचनातून जर बोलायचं झालं अनन्य अचिंतन तोमा जे सर्व भावेशी उठिते ओ पिले मद चित्ते जैसा गर्भगोळ उद्माते कोणाही नेणे. कुदरीचा गर्भोदयचा त्याप्रमाणे असं सांगता येईल की तुकोबाराय सांगतात की अधिकारवादीला बोलू लागले. सर्व भाव म्हणतात सर्व भावे देवासे, पंचमेव देवाला जायचं सांगितलं ना. लोहगाव आहे देहूच्या बाजूला. 7 दिवस तुकोबारायचं कीर्तन चाललं होतं सप्ताहामध्ये. त्याने अनेक अभंग घेतले. तुझ भावा हे देव भावे गावे हे, आपला तो एक देव करून. सारे अभंग झाले. देव करून घ्या, तुला देव पाहिजे का, सारे उपाय सांगितले, पण देवाचं नावच सांगितलं नाही. 6 दिवस झाले. 7वा दिवस उजाडला आणि श्रोत्यांनी संशय घेतला. महाराज देव तुला पाहिजे असं विचारतात? होय पाहिजे. एक देव तुमचा करा. होय करतो. देवाचं नाव घ्या म्हणता. तुम्ही सारा आम्हाला सांगितलं, पण कोणत्या देवाला तुमचं करा असं सांगितलं? कोणत्या देवाचं नाव घ्या सांगितलं? का सांगितलं नाही? बरोबर आहे म्हणले तुकोबाराय, मी विसरून गेलो. सांगतो तुम्हासी 7व्या दिवशी प्रगट झाला मुखातून अभंग. आणि तुकोबारायांनी सांगितलं माझ्या पांडुरंगाला शरण जा, तो तुम्हाला भवसागरातून सोडवेल. म्हणून सर्व भावे देवासी, तो परमात्मा, हाच परमात्मा, तो हा परमात्मा, तो हा उतरेल पार, पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल. कारण सर्व शक्तिमान आहे ना. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्याशी चालणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ या ब्रह्मांडाचा धनी. हे वर्म दानोनी शरण आलो, तारे हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते. देखवे ऐकवे एक नारायण, वृक्षाचे पान हरे ज्याची सत्ता, माणसाची देव चालवे अहंता. अरे तो परमात्मा साऱ्या विश्वात व्यापलाय, भरलाय. तुका म्हणे विठू भरला सबाय, उने काय आहे जराचरी. त्या देवाला शरण जायला सांगितलं. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. या भवनदीतून पलीकडे नेणारा समर्थ, सामर्थ्यवान, उदार, सर्वशक्तिमान, स्वतंत्र अस्तित्व, ज्याने स्वयं प्रकाशित असून साऱ्या जगताला प्रकाशित झाले केले, असा परमात्मा आहे. तोच तुला सोडू शकतो, दुसरा कोणीच नाही. असं तुकोबारायांनी त्या माणसाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. बहु आहे